इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत आज नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी पुरस्कृत शिवशाहू आघाडीच्या वतीने श्री शिवतीर्थ ते श्री शंभूतीर्थापर्यंत भव्य पायी रॅली काढण्यात आली। या रॅलीत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, मदन कारंडे, सागर चाळके यांच्यासह शिवशाहू आघाडीचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक होत असताना आज नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले। महाविकास आघाडी पुरस्कृत शिवशाहू आघाडीच्या वतीने श्री शिवतीर्थ ते श्री शंभूतीर्थापर्यंत शक्तीप्रदर्शन करत पायी रॅली काढण्यात आली। या रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी शिवशाहू आघाडीच्या सर्व 65 उमेदवारांनी एकत्र येत जोरदार शक्ती प्रदर्शन केले। संपूर्ण परिसर भगवेमय वातावरणात न्हालेला पाहायला मिळाला। रॅलीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले की भाजप आता मूळ कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाही। ज्यांनी शहरात भाजप रुजवली त्या कार्यकर्त्यांना डावलून नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली जात आहे। विधानसभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र बसतात, मात्र निवडणुकीत स्वतंत्रपणे लढतात, हे सर्व जनता पाहत आहे। ते पुढे म्हणाले की इचलकरंजी आणि कोल्हापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचे महापौर आणि वर्चस्व राहील। इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल। राज्यात महायुती म्हणून लढणारे नेते स्थानिक निवडणुकांत मात्र एकमेकांच्या विरोधात उभे आहेत। या राजकारणाला जनता कंटाळली आहे। या पत्रकार परिषदेला आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, शशांक बावचकर, मदन कारंडे, राहुल खंजिरे, उदय पाटील, सागर चाळके, संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे, अब्राहम आवळे यांच्यासह शिवशाहू आघाडीचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।